कमळी मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये धमाकेदार असा ट्विस्ट येणार आहे। तर प्रेक्षकांनो, अन्नपूर्णा, राजन काका आणि कमळी हे तिघेजण साईनाथाच्या मंदिरामध्ये गेलेले असतात आणि अन्नपूर्णा म्हणालेली असते की साईनाथाच्या मंदिरामध्ये येणाऱ्या भाविकांना, गरजू आणि गरीब लोकांना आपण अन्नदान करायचं, आपण त्यांना प्रसाद द्यायचा। आणि कमळीने अन्नपूर्णाची इच्छा पूर्ण करण्याचं ठरवलेलं असतं। आम्ही सुद्धा तुमच्याबरोबर येऊन मदत करणार असं कमळीने सांगितलेलं असतं। पण प्रेक्षकांनो, साईनाथाच्या मंदिरामध्ये गेल्यानंतर प्रसादामध्ये आता विष मिसळण्याचं काम कामिनीने केलेलं असतं। कारण कामिनीला राजन, कमळी, अन्नपूर्णा तिघांनासुद्धा जेलमध्ये पाठवायचं असतं आणि म्हणूनच भाविकांच्या जीवाचं बरं वाईट करण्यासाठी आणि तो आळ कमळी आणि अन्नपूर्णावरती येण्यासाठी तिने आता प्रसादाच्या शिऱ्यामध्ये विष मिसळलेलं असतं। आणि तेव्हाच प्रेक्षकांनो, इथे आता अन्नपूर्णाने जे काही अन्नदान करण्याचा निर्णय घेतलेला असतो त्याला काळीमा फासण्याचा प्रयत्न तिने केलेला असतो। पण इथे आता कमळी खूपच हुशार असल्यामुळे कामिनीचा डाव तिने हाणून पाडलेला असतो। तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये तर इथे प्रसादाच्या शिऱ्यामध्ये विष मिसळणाऱ्या कामिनीचा व्हिडिओ कमळीने आपल्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड केलेला असतो आणि तो व्हिडिओ तिने आता पोलिसांना दाखवत कामिनीला पोलिसांच्या ताब्यात दिलेलं असतं, तिला गजाआड केलेलं असतं। आणि साईनाथाच्या कृपेमुळे आणि इथे भाविकांचा जीव वाचवल्यामुळे साईनाथाने कमळीला आणि तिच्या आईला म्हणजे सरूला एकाच मंदिरामध्ये आणलेलं असतं। आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता सरूची आणि कमळीची दोघी माय लेकींची भेट साईनाथाच्या आशीर्वादाने त्यांच्या मंदिरामध्ये झालेली असते। तर येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी पुढे घडत जातात आपण सविस्तरपणे बघूया। तर इथे अन्नपूर्णाने राजन काकांना सांगितलेलं असतं की मला आता अजून 2 कॉलेजची उभारणी करायची आहे। मुंबईच्या बाहेर अशा ठिकाणी गावातील लोक आपल्या मुलांना शिक्षणासाठी पाठवू शकतात, त्यांना शिक्षण घेण्यामध्ये कुठलीही अडचण येणार नाही अशी तरतूद आपण करूया। आपल्याकडे पैसा आहे राजन, मग तो चांगल्या कामांसाठी आपण वापरूया ना। अरे, लोकांचा जो आशीर्वाद आपल्याला मिळेल ना, तोच आपल्यासाठी खूप असेल। राजन काका म्हणतात, ठीक आहे आई, तू घेतलेला निर्णय एकदम योग्य आहे। तेव्हा ती म्हणते की आज कॉलेजचा पहिला दिवस आहे, मी आज कॉलेजमध्ये जाईन आणि अनाऊन्समेंट करेन आजच्या वेलकम दिनी की मी 2 कॉलेजची उभारणी पुन्हा एकदा करणार आहे। त्याच्यामध्ये आपल्याला एक कॉलेज सुरू करायचं आहे, ते म्हणजे लॉ कॉलेज, आणि दुसरं कॉलेज सुरू करायचं आहे ज्याच्यामध्ये मुलांना इंजिनियर व्हायचं आहे की नर्स व्हायचं आहे किंवा एखादं डॉक्टर व्हायचं आहे, सगळ्या पद्धतीचं शिक्षण त्यांना त्या कॉलेजमध्ये मिळेल। अशा पद्धतीच्या 2 कॉलेजची उभारणी मला आता करायची आहे, लॉ कॉलेज आणि मेडिकल कॉलेजसुद्धा। त्यानंतर प्रेक्षकांनो, ही गोष्ट कामिनी आणि रागिनी ऐकतात। तेव्हा कामिनी म्हणते की ही बाई आहे ना, सगळा पैसा कॉलेजच्या वाटी खर्च करणार आहे, मग आपल्याकडे उरणार काय? त्याच्यामुळे आपण एक काम करायचं, आजच्या दिवशी ह्या बाईला कॉलेजमध्ये जाऊ द्यायचं नाही। आणि तेव्हा इथे कमळी आणि निंगी कॉलेजचा पहिला दिवस म्हणून अन्नपूर्णा आजीला इथे आता भेटायला आलेले असतात, तिचा आशीर्वाद घ्यायला आलेले असतात। अन्नपूर्णाचा आशीर्वाद घेण्यासाठी आलेल्या कमळीला खूप मोठी गोष्ट दिसलेली असते। जेव्हा अन्नपूर्णा बाहेर येत असते तेव्हा कामिनी तिच्या पायावरती मुद्दामूनच फुलदाणी पाडते। खूप मोठी फुलदाणी तिच्या पायावरती पडल्यामुळे पायाला दुखापत झालेली असते। आता म्हातारी अन्नपूर्णा झाल्यामुळे तिच्या पायामध्ये एवढी कितीशी ताकद असणार? फुलदाणी पडल्या पडल्या पायाला सुजन चढते आणि मुक्का मार लागलेला असतो। तेव्हा कमळी तिथे आलेली असते। कमळी बघते तर काय, धावत पुळत येते आणि अन्नपूर्णाला खुर्चीवरती बसून तिच्या पायाला गरम पाण्याचा शेक देते। त्यानंतर इथे कमळी म्हणते की आजी, तुम्हाला बरं वाटते का? नाहीतर आज मी कॉलेजला जात नाही। तेव्हा ती म्हणते, नाही कमळी बाळा, मी अगं बरी आहे, माझ्यासाठी तू खाडा करू नकोस। आज तुझ्या कॉलेजचा पहिला दिवस आहे आणि आज तुझा सत्कारसुद्धा आहे, कारण गेल्या वर्षी तू टॉप केलेला आहेस, त्याच्यामुळे यावर्षी तुझं शिक्षण मोफत असणार आहे आणि तुझा सत्कारसुद्धा होणार आहे, तुला जाणं गरजेचं आहे। तेव्हा ती जायला निघालेली असते, पण जाता जाता इथे आता कमळीने
कामिनीची चांगली खरडपट्टी घेतलेली असते. कामिनीला ती म्हणते की तुम्ही जे काही आता केलं ना, अन्नपूर्णा आजींच्या पायावरती तुम्ही फुलदाणी पाडलीत, ते मी माझ्या डोळ्याने बघितलं. पुन्हा जर तुम्ही माझ्या आजी आजोबांना त्रास देण्याचा प्रयत्न केलात ना, माझ्यापेक्षा वाईट दुसरं कुणीही नसेल. आता तर माझ्या मागे पुढे सुद्धा कुणी नाही आहे, ना माझे आबा आहेत ना माझी आई. त्यामुळे जर तुम्ही पुन्हा माझ्या कुटुंबाला, माझ्या आजी आजोबांना त्रास देण्याचा प्रयत्न केलात तर माझ्यापेक्षा दुसरं वाईट तुम्हाला कुणीही मिळणार नाही. लांब राहायचं त्यांच्यापासून. त्यानंतर इथे कामिनीला चांगला धडा तर शिकवलेला असतोच. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, कॉलेजचा पहिला दिवस, त्या दिवशी इथे कमळीचा सत्कार सोहळा खूप दणक्यात पार पडलेला असतो. तर एका बाजूला ऋषी जॉब शोधत असतो. त्याला आता आपल्या कंपनीमध्ये जॉबसुद्धा करायचा नाही आहे, कारण त्याने घर सोडलं आहे, तशीच त्याने कंपनीसुद्धा सोडलेली असते. आणि त्याचमुळे आता तो दुसरीकडे जॉब शोधत असतो. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अनेकाने कॉलेजमध्ये आगाऊपणा केलेला असतो. तेव्हा कमळी तिलासुद्धा चांगलं सडेतोड उत्तर देते. आणि पुन्हा जर वॉचमन काका किंवा कुठल्याही व्यक्तीशी उद्धटपणाने बोललीस तर माझ्यापेक्षा वाईट कुणीही नसेल, असं सुद्धा तिला सांगते. तेव्हा इथे कमळी सरू आणि त्याचे आजोबा नसल्यामुळे अजूनच स्ट्रॉंग झालेली असते. कारण आता तिच्या मागे पुढे कुणीही नसतं ना. जरी तिला काही झालं तरी ती लढायची थांबणार नसते. आणि मग तिचा सत्कार झाल्यानंतर इथे आता कमळी आणि ऋषीची भेट होते. ऋषी म्हणतो, कमळी, आज तुझा सत्कार झाला आहे, चल आपण दोघेजणं बाहेर जाऊया, एकांत वेळ घालूया आणि आपण सुद्धा पार्टी करूया. मी पण आता पार्टी देणार आहे तुला. तेव्हा ते दोघेजणं आईस्क्रीम पार्टी करत असतात. तेव्हा कमळी आणि ऋषी दोघेजण आईस्क्रीम खात असताना ऋषी आपल्या हाताने कमळीला भरवत असतो आणि तिचं अभिनंदन करत असतो. तेव्हा गाडीतून जाणारी नयनतारा आपल्या गाडीतून आता कमळी ऋषीला एकत्र बघते. ते सुद्धा दोघेजण किती आनंदी आहेत, त्या दोघांना एकत्र ती आनंदी बघते. आणि त्यामुळे इथे कमळीला खूपच जास्त आता आनंदी बघून नयनताराला राग येत असतो. या सगळ्या गोष्टी एका बाजूला घडतच असतात. तेवढ्यातच इथे अन्नपूर्णा बरी झालेली असते. तेव्हा अन्नपूर्णाला भेटायला कमळी आल्यानंतर अन्नपूर्णा म्हणते की आपण आहे ना साईनाथाच्या मंदिरामध्ये जाऊया आणि तिथे जाऊन आपण तिथल्या भाविकांना, गरीब लोकांना, गरजू लोकांना अन्नदान करूया. कारण काय होईल, मला आजोबांना लवकरात लवकर बरं करायचं आहे. त्यासाठी मला जेवढं शक्य होईल ना तेवढं सगळं करायचं आहे. तेव्हा आपण तिथे जाऊ आणि तिथे जाऊन आपण अन्नदान करू. तेव्हा कमळी म्हणते, ठीक आहे, आपण सगळं जेवण तयार करूया. तेव्हा आपण लोकांना बोलावून आपण जेवण तिथे बनवू आणि ते सगळं जेवण आपण भाविकांमध्ये वाटू. तेव्हा आता कॅटरर्सवाले बोलावलेले असतात. कमळी, निंगी, बाकीचे सगळेजणंसुद्धा मदतीला असतात. छान आता तिथे जेवण तयार केलेलं असतं आणि प्रसादाचा शिरासुद्धा बनवलेला असतो. तेव्हा कमळी संपूर्ण स्वयंपाक तयार झाल्यानंतर साईनाथांजवळ जाऊन उभी राहते आणि म्हणते, देवा, काय चुकलं होतं रं माझं? काय चुकीचं केलं होतं मी? आणि तू माझ्याबरोबर जे काही वागलास ते बरोबर वागलास का? माझ्या आबांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मुंबईमध्ये आले तर तिकडे माझ्या आबांचा जीव गेला. आनंदाची बातमी सांगायला गेले तर आजोबा या जगात नाही हे समजलं. आईला इथे सावरण्याचा प्रयत्न करत होते तर आईला गोळी लागली, ती मला सोडून निघून गेली. एवढं काय कुणाचं वाईट केलं होतं मी की माझ्याच वाट्याला एवढं दुःख दिलंस? माझे बाबा कुठे आहेत ते मला माहिती नाही आहेत. त्यांना शोधण्यासाठी मी इथे आले. निदान मला यश द्या. माझे बाबा कोण आहेत हे तरी मला कळू द्या साईनाथा. मला माहिती आहे या जगात माझं स्वतःचं असं आता कुणीच नाही आहे आणि ज्याचं कुणीही नसतं ना त्याचे साईनाथ असतात हे सुद्धा मला माहिती आहे. तेव्हा साईनाथा, माझी इच्छा पूर्ण करा. माझे बाबा मला लवकरात लवकर सापडू दे, असं आता कमळी म्हणते. तेवढ्यातच कामिनी आता स्वयंपाकघरामध्ये जाते आणि म्हणते की अन्नपूर्णा, कमळी, इतकं जेवण तुम्ही तयार करून घेतलं ना, प्रसादाचा शिरा पण तयार आहे, पण हा प्रसादाचा शिरा ना तुम्हाला काही खाता येणार नाही आहे. कारण याच्यामुळे आहे ना कितीतरी लोकांचे जीव जातील आणि अन्नपूर्णा, कमळी आणि राजन, तुम्ही तिघेही जेलमध्ये जाल आणि मग ही संपूर्ण प्रॉपर्टी मला मिळेल. तेव्हा कमळी बाहेर असताना इथे कामिनी जाते स्वयंपाकघरामध्ये. प्रसादाच्या शिऱ्यामध्ये सगळीकडे विष मिसळते आणि म्हणते की आता तुमचं काही खरं नाही. आणि त्यानंतर भाविक आलेले असतात. कमळी, अन्नपूर्णा, निंगी, राजन काका सगळेजण अन्नदान करत असतात. प्रसादाचा शिरा तर कमळीच वाटत असते.
त्यानंतर प्रेक्षकांनो तिथे बसलेली असते ती म्हणजे कमळीची आई सरू. साईनाथाच्या मंदिरामध्ये सरूसुद्धा डोक्यावरती पदर घेऊन बसलेली असते, पण तिच्या चेहऱ्यावरती पदर असल्यामुळे कमळीचं लक्ष काही तिच्या चेहऱ्याकडे जात नाही. त्यानंतर सगळ्यांना जेवण वाढलेलं असतं. सगळे भाविक आता पोटभर जेवत असतात आणि जात असतात, पण कुणाला काहीच होत नाही. तेव्हा कामिनी म्हणते, काय झालं, जेवण आवडलं ना सगळ्यांना? तुम्हाला चक्कर वगैरे येत नाही आहे ना? उलटी वगैरे येत नाही आहे ना? तेव्हा सगळे भाविक म्हणतात, नाही नाही, अहो साईनाथाचा प्रसाद आहे तो, त्याने आम्हाला उलटी काय येईल, आम्हाला चक्कर काय येईल, उलट आम्हाला बरं वाटतं आहे. तेव्हा इथे कमळी म्हणत असते, काय हो कडू आजी, तुम्ही का सगळ्यांना विचारताय तुम्हाला चक्कर येते का, तुम्हाला बरं वाटतंय का? का जेवण तर चांगलं झालं आहे, तुम्हाला भीती वाटते का? जेवणामध्ये तुम्ही काही मिसळलं आहे का? तेव्हा कामिनी म्हणते, काही बोलू नकोसा, मी असं काहीच केलेलं नाही आहे. कमळी म्हणते, काहीच केलेलं नाही आहे का तुम्ही? बरं बरं, एक मिनिट, तो शिरा जो मी बाजूला काढून ठेवला आहे ना, तो मी इथे घेऊन येते. त्यानंतर इथे अन्नपूर्णा उभी असते. ती म्हणते, काय झालं कमळी? तेव्हा कमळी म्हणते, आजी तुम्ही तुमच्याच डोळ्याने हा व्हिडिओ बघा. तेव्हा कामिनीने शिऱ्यामध्ये जेव्हा विष मिसळलेलं असतं ना, त्याचा व्हिडिओ आता कमळीने आपल्या मोबाईलमध्ये तयार केलेला असतो. कमळी तो व्हिडिओ तयार करते, कारण का, जेव्हा अन्नपूर्णाच्या पायावरती फ्लॉवर पॉट पडलेला असतो तेव्हा ती कामिनीला विचारते. कामिनी म्हणते, तुझ्याकडे काय पुरावा आहे गं, हे सगळं मी केलं आहे. तेव्हा इथे कमळीने आता कामिनीचं कारस्थान मोबाईलमध्ये रेकॉर्ड करून पुरावा ठेवलेला असतो आणि तो पुरावा ती अन्नपूर्णाला दाखवते, ज्याच्यामध्ये कामिनी प्रसादाच्या शिऱ्यामध्ये विष टाकते. तो आता व्हिडिओ बघितल्यानंतर इथे अन्नपूर्णाला इतका राग येतो की ती कामिनीचं सगळ्यांना देखत आता थोबाड फोडते. थोबाडी देते ती, ज्याने म्हणते, हा शिरा जर भाविकांनी खाल्ला असता तर त्यांचा जीव गेला असता. स्वतः इथे स्वतःचा स्वार्थ साध्य करण्यासाठी इतकी खालच्या पातळीला गेलीस की लोकांच्या जीवावरती उठलीस. तेव्हा इथे अन्नपूर्णा म्हणते की आत्ताच्या आता राजन पोलिसांना फोन कर. राजन काका पोलिसांना फोन करतात. कामिनी म्हणत असते, नको वहिनी, असं नको करू. तेव्हा अन्नपूर्णा म्हणते, नाही, आज तू जे काही केलेस ना त्याची शिक्षा तुला मिळणारच. आणि तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता कमळीने तयार केलेला व्हिडिओ, त्याच्यामध्ये इथे आता कामिनीचं कारस्थान असतं आणि त्यामुळे इथे अन्नपूर्णाने पोलिसांना बोलावून कामिनीला त्यांच्या आता स्वाधीन केलेलं असतं. कामिनीला तिच्या गुन्ह्याची शिक्षा ही मिळालेली असते. आणि त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता साईनाथाच्या मंदिरामध्ये एका बाजूला बसलेली असते ती म्हणजे सरू. तेव्हा तिच्या बाजूनेच इथे आता कमळी जात असते. तेव्हा खूप जोराने वारा येतो आणि सरूच्या चेहऱ्यावरती जो पदर असतो तो आता बाजूला होतो आणि तिच्या चेहऱ्यावरचा पदर बाजूला झाल्यानंतर इथे आता कमळीचं लक्ष जातं. आपल्या आईला तिथे बसलेलं बघून कमळीला सुखद धक्का बसलेला असतो. ती म्हणते, आहे, आणि ती धावत पळत आपल्या आईकडे जाते आणि म्हणते, आई तू इथे. आणि तेव्हा प्रेक्षकांनो कमळी आपल्या आईला घट्ट मिठी मारते. तर अशा रीतीने प्रेक्षकांनो साईनाथाच्या मंदिरामध्ये अन्नदान केल्यानंतर कमळीने इतक्या भाविकांचा जीव वाचवलेला असतो. तेव्हा साईनाथाने आशीर्वाद म्हणून इथे आता मंदिराच्या बाहेरच कमळीची आणि तिच्या आईची भेट घालून दिलेली असते. साईनाथाने कमळीला आशीर्वाद म्हणून तिची आई तिला परत केलेली असते.